आज आपण बनवणार आहोत लाल मिरचीचा ठेचा। इथे बघा एकदम ताज्या अशी पिकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याला आता त्याची देठ काढून घेऊ। 30 ते 35 मिरच्या आहेत। मिरच्या, 10-15 पाकळ्या लसूण, चवीपुरतं मीठ आणि जिरं घेतलेलं आहे। जिरे पाव चमचा घेतलेत आणि भरपूर असे कोथिंबीर घेतलेला आहे। ते मी तवा ठेवलेला आहे, भिडाचा तवा। त्याच्यामध्ये मिरच्या छान असं भाजून घ्यायचं आहे। आधी नुसतंच भाजून घ्यायचं आणि 2 मिनिटांनंतर त्याला तेल घालायचं आहे। 1 पाव चमचा तेल घालू। मिरच्या खरपूस भाजायचं म्हणजे खरड्याला टेस्ट छान येते। इथे बघा मिरच्यांचा कलर बदललेला आहे आणि मिरच्याला अशी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तवा बंद, गॅस बंद केलेला आहे। त्याला काढून घेऊ। इथे मी दगडी खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता ठेचा बनवून घेऊ। मिक्सरमध्ये पण करू शकता, पण खलबत्त्यामधलं ठेचा किंवा चटण्या छान लागतात। लसूण घालू, कोथिंबीर, जिरे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला बारीक करून घ्यायचं आहे। मिरच्या गरम आहे तोपर्यंतच करून घ्यायचं म्हणजे पटकन बारीक होते। हे बघा ठेचा बारीक झालेला आहे। त्याला आता काढून घेऊ। ह्याच्यामध्ये एक अर्धा लिंबूचा रस घालायचा आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये खोबरं घालू शकता, दाण्याचं कूट घालू शकता, छान लागतं ते पण घातल्यानंतर। इथे मी नुसता मिरच्यांचंच केलेलं आहे। ते लिंबू रस मिक्स करून घेऊ आणि काढून घेऊ। हा ठेचा फ्रीजमध्ये न ठेवता वरती 10-15 दिवस छान राहतो। करून बघा। जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।